हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. जा सई तिला घेऊन ये. हां ये ना घेऊन ये ना. काय करा, आमचं गुरु नुसतं की नाही ग्रॅनी पाहते. हे बा दिसलं. आणि सई गेली स्केटिंगवर. लवकर आणलं त्याला आणि आज ऐकून लवकर आणलं. तर बस थोडंसं आता शांत होतं. थोडंसं घर पाहुणे होते, पाहुणे गेले. व्लॉग होऊनच नाही राहिले. काय करा काही समजत नाही. पटकन असं आपल्याला अजूनही मला तर अजूनही सुचत नाही असं पटकन कॅमेरा घेऊन शूट करणं. चांगले मूवमेंट कव्हर होत नाही. पण असो, आता जसं आहे तसं होऊनच जाईल. करून तर राहिलोच आहे. तर आजचा व्लॉग थोडासा स्केरी आहे. स्केरी आहे म्हणजे माझ्यासोबत घडलेली घटना आहे. माझ्यासोबत 2 घटना घडल्या. पण मी आताचीच एक घटना सांगणार आहे तुम्हाला. जास्त दिवस काही झाले नाही. पण ती घटना सांगितल्यावर मला फक्त जे जाणकार, ज्यांना समजते, जे काही XYZ त्यांनी सांगायचं ते काय होतं, म्हणजे जे माझ्यासोबत घडलं ते नेमकं काय होतं आहे की नाही. तर आम्ही फिरायला गेलो होतो. आता मी कुठे फिरायला गेली होती, कुठे ते मी काही सध्या मी ते काही सांगत नाही. कारण एका हॉटेलमध्येच असा वाईट अनुभव आला. तर मी ते काही नाव घेत नाही कुठल्या हॉटेलचं किंवा कुठल्या ठिकाणचं. पण तुम्हाला मी सांगते, ज्यावेळेस आपण हॉटेलच बुक करतो, तिकडे तर कोणी आपलं घर नसतं, आपण हॉटेल बुक करतो. हिचे पप्पा म्हणे मला की रश्मी म्हणे रूम पाहून घे एक मिनिट. तर सईचे पप्पा मला म्हणे की म्हणे रश्मी म्हणे एक वेळ रूम पाहून घे. मग तू घनघन करतो म्हणे अशीच रूम आहे, इथं हेच आहे, इथं अमकं आहे, तिथं ढमकं आहे. मी एवढी थकून गेली होती कारण की आम्हाला रूम भेटायसाठी थोडासा वेळ झाला होता. कारण आम्ही नवीन ठिकाणी गेलो होतो म्हणून रूम शोधासाठी वेळ झाला. पण आम्ही फायनली शोधली रूम. तर हिचे पप्पा म्हणे तू एक वेळा तर पाहा. म्हटलं नाही. शेवटी तेच झालं. शेवटी मी म्हटलं तुम्ही जे म्हणा आणते. तर शेवटी त्या रूममध्ये एंटर झालो. त्या रूममध्ये एंटर झाल्यावर माहीत नाही मला, पण की नाही मला निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हायब्रेशन लवकर जाणवते. निगेटिव्ह तर जास्तच जाणवते. म्हणजे माझं ते समजूनच जाते की हां काही कुछ तो गडबड आहे. तर त्या रूममध्ये जशी मी एंटर झाली, म्हटलं सर आता काय म्हणू. म्हटलं मी. हिचे पप्पा पहिलेच म्हणे की तू रश्मी म्हणे रूम पाहून घे, मग म्हणे तू घनघन करशील. तर मी म्हटलं होतं की वरची रूम घेऊ. तर मी म्हणे पण खालचीच रूम घेऊ. मी म्हटलं ठीक आहे. तर त्या रूममध्ये गेल्यावर मला एकदम भीतीच वाटायला लागली. काय माहीत कोण. आतापर्यंत इतकं फिरायला गेलो आम्ही, इतके हॉटेलमध्ये गेलो, इतक्या रूममध्ये राहिलो, 2-2 रात्र 2-2 दिवस, पण असं कधीच काही जाणवलं नाही. पण तिथे जसा पाय ठेवला तिथे मला आहे ना असं वेगळंच व्हायब्रेशन जाणवलं. सगळं निगेटिव्ह. म्हणजे आम्ही दोघंच होतो त्या रूममध्ये, पण असं वाटतं की तिसरा व्यक्ती कोणतरी आहे. अशी रूम होती. असं की असं संडास बाथरूम होते आणि बाजूला एक अशी छोटीशी गॅप होती. त्या गॅपमध्ये एक अशी रूम होती, एक कपाट होता. मला बाकीची कुठली भीती नाही वाटे. मला त्या कपाटाची जी साईडला जे असं बांधलेलं होतं तिचीच भीती वाटे. खूप वाटे भीती. काय माहीत मी बाथरूमला मी जाऊ नये. हिच्या पप्पाला म्हणून तुम्ही सोबत चला, तुम्ही उभे राहा, मी वॉशरूमचा दरवाजाही नव्हती लावत. काय माहीत खूपच भीती वाटत होती. त्या आरशातीने पावटे ना कशातही पावणे वाटे. खूपच. पहिल्या रात्री हिचे पप्पा म्हणे तू शेवटी म्हणे आणलंच म्हणे. मलाच कळलं ना करे तू निरा भूताचे पिक्चर पाहिजे, निरा सस्पेन्स पाहिजे, निरा हॉरर पिक्चर पाहिजे, निरा दिमागात तेच भरलं. अरे म्हटलं बाबा आता म्हटलं काय बोलू, जाऊ द्या म्हटलं. होऊ शकते म्हटलं आपल्याला काही गैरसमज झाला असेल किंवा आपण इकडे तिकडे पिक्चर पाहतो भूत भाताचे, तर होऊ शकते जर असं दिमागात. पण त्या रात्री की काय झालं, मी झोपली. आम्ही दोघंजणं झोपलो. ते जाडं ब्लँकेट असते आपल्या ते AC चालू. पण मला आहे ना तोंडावरून पांघरूनच नाही काढा वाटे. खरंच ना तोंडावरून पांघरूनच नाही काढा वाटे. पूर्ण मी अंगावर पांघरून घेऊन घेतलं. पूर्ण रात्रभर घामाने लटपट झाली होती मी. पण तरी मी पांघरून नाही काढलं. हवाही पाहिजे होती ना अशी उडून फक्त एवढा भाग असा इथून हवा घेत होती. इतकी भीती वाटे मला, इतकी खूपच. मग सकाळ 3-4 वाजून गेल्यानंतर मग सकाळी कुठे काळ झोप तर आलीच नाही. हिच्या पप्पाला मी सकाळी म्हटलं सर म्हटलं मी झोपली नाही, उद्या म्हटलं कुठल्याही हालतीमध्ये रूम चेंज करा. हिचे पप्पा म्हणे ठीक. हिच्या पप्पाने परत मलाच कल्ला केला. अशीच आहे तो निरमकन ढमकन. म्हटलं अरे बाबा ऐकत जा काही गोष्टी. मला की असं कोणतं तरी अजून एक व्यक्ती तिथे प्रेझेंट आहे असंच वाटत होतं. तर मी हिच्या पप्पाला म्हटलं नाही. म्हटलं तिच्या पप्पाला मी सकाळीच म्हटलं बाजूची रूम म्हटलं आताच खाली झाली, ते रूम करून घ्या.
कारण त्या रूममध्ये फक्त एक रूम होती आणि एक संडास बाथरूम होतं, म्हणजे एवढ्या रूममध्ये पॅक झालं. पण मी ज्या रूममध्ये राहत होती ती अशी रूम होती, संडास बाथरूम असं वेगळं आणि एक असं एक कोणा होता, एक अशी हाफ रूम होती. त्या रूमचीच खूप भीती वाटली. त्याच्यामुळे मी आल्यावर बोलतो म्हणे. मग शेवटी झालं काही मस्त फिरलो संध्याकाळी परत आलो. मी तिच्या पप्पाला म्हणा मला रूम पाहिजे नाही. तर मग ते हॉटेलवाले म्हणे रूम तर म्हणे पूर्ण आता बुक झाले म्हणे, आता रूमच नाही आहे म्हणे. खास तो पिक्चर इथून चालू होते आता. माझ्या अंगाला काटे येऊन राहिले. तर ठीक आहे म्हटलं बा आता काय करू, जाऊ दे म्हटलं. रश्मी एकच रात्र काढणं आहे, उद्या फिरून म्हटलं आपल्याला आपल्या घरीच जाणं आहे. आणि नाही तर तसंच आम्ही 2 दिवसाचीच बुकिंग केली होती. म्हणजे 3रा दिवस निघाला तर पण म्हणे ह्या हॉटेलमध्ये राहून नाही. ह्या हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल चांगलं होतं, त्या रूममध्येच मला भीती वाटते. हिचे पप्पाला नाही वाटे, हिचे पप्पा मस्त झोपले मस्त राहिले, हिचे पप्पाला नाही वाटे, मलाच भीती वाटते. मग मी काय केलं, मी त्या रात्री लाईटच बंद केलं. ज्या ह्या मी जिथे झोपली होती तेवढ्या तो छोटा लाईट चालू ठेवला, संडास बाथरूमचाही लाईट चालू ठेवला, त्याच्या बाजूची जी रूम होती छोटीशी त्याचाही लाईट चालू ठेवला. म्हटलं भीती नाही वाटली पाहिजे. मग काय मग आम्ही झोपलो. बरं झोपली. म्हटलं आज तर म्हटलं मी घाबरतच नाही होऊ शकते म्हटलं माझ्या मनात. म्हटलं मी असे पिक्चर वगैरे पाहतो म्हणून त्या गोष्टी फिरत असेल म्हणते ना, जे मनी ते ध्यानी असं काहीतरी आहे ना. पण नाही ना, तो पिक्चर वेगळाच झाला. झोपली शार्प 3-3:30च्या दरम्यान मी इतक्या जोरात किंचाळली त्या हॉटेलमध्ये. हिचे पप्पा उठली, हिच्या पप्पाने फाडकन दिली गाला. तिथंच अजून राग व्हायला लागले. मी रडली. मी रूम उघडली. म्हटलं मी रूममध्ये राहतच नाही, मी रूमच्या बाहेरच जातो म्हटलं. हिचे पप्पा म्हणे पागलपणा करू नको, झोप म्हणे चुपचाप. मग मी आणले असं पाहिलं, रपकन दिली होती. मी रडली. मग मी झोपून गेले. मग हिच्या पप्पाला वाटलं बाबा आपण रागवलं आहे, घाबरले ना आपण. मग हिचे पप्पा म्हणे रश्मी मी हिच्या पप्पाचं काही ऐकलंच नाही, घाबरलं होतं चुपचाप बोलूही नका काहीच नाही. पण मला माहिती आहे काय दिसलं होतं स्वप्ना. मी जिथे झोपली होती त्या कॉटजवळ आहे की नाही एक पिवळी साडी घालून बाई दिसली. समजलं ना तुम्ही. पहिलेच मनात हे चालू होतं, पहिलेच मला असं व्हायब्रेशन येत होतं त्या रूमचे की आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा कोणता तरी व्यक्ती आहे जो सारखा आपल्याला पाहून राहिला आहे. हो हे मला व्हायब्रेशन येत होते. मला माहीत नाही कोणाला, पण मला ह्या व्हायब्रेशन्स फील होते. कोणत्या अशा ठिकाणी गेलं की काही झालं. खूप लोकांना येत असतील, यांना नाही आहे. हे माणूस कुठेही तुम्ही कुठेही झोपवा ना, स्मशानात झोपवा तर मग तटार झोपते. पण नाही मला खूपच भीती वाटली. याच्या पप्पाला म्हटलं मी कशीच समजू. पप्पाला सांगितलंच नाही मला काय दिसलं. मग दुसऱ्या दिवशी सांगितलं. मग म्हणजे असं दिसलं अशी पिवळी साडी घालून बाई उभी मला पाहून राहिली. मी असं पांघरून काढलं, मी डोळे उघडले, समोरच उभी होती. आणि मी किंचाळल्यावर यांनी मारल्यावर मी उठली. मग काही नाही, माझं डोळे बंद केले तर मग असे 2 स्टेप चालताना दिसे. अरे बापरे म्हटलं रश्मी. मी रडली झोपून गेली. मग ना आणि मग ती रात्र निघाली कशी तरी. सकाळी निघाली. मी सकाळी फुगलीच होती, तुम मारलं होतं म्हणून. मग काही नाही, पप्पांजवळ घेतलं, शांत केलं. बरं जाऊ दे म्हणे, झालं तर झालं, आता आपल्याला घरीच जावं लागते म्हणे. फ्रेश होईन. हे कायचं फ्रेश होईल, त्या रूममध्ये झालंच भीती वाटे मला. त्या रूममध्येच नाही जावं वाटे. म्हणजे मी अशी आंघोळी करत असली ना, अशी चुपचाप आंघोळ करून फटाफट मला आरशातीने पाहावं वाटते. काय माहीत करून काय होतं. तर मी आरशाती कशी तयारी केली. तिच्या पप्पाला म्हणतो तू त्या रूममध्ये जा, त्या कपाटात तुम्ही कपडे ठेवले, सामान ठेवले, ते घ्या, पॅक करा. मी इकडे उभी राहतो म्हटलं, मी जातच नाही त्या रूमच्या अंदर. मग झालं. हिच्या पप्पानं मला म्हणजे कपडे पॅक करतानाही अशी भीती वाटते, कुणी मागे उभंच आहे का. माहीत नाही मला काय होतं, हा भ्रम होता की काय होतं समजलं नाही. पण मग आम्ही आलो. पण मी म्हटलं चला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करा. खूप दिवसापासून सांगतो म्हटलं तुम्हाला. पण मी कुठे गेली होती, कोणतं हॉटेल होतं, मी कुठलं नाव नाही सांगत. ॲक्च्युली नसते, एखाद्या वेळेस असं असते का. पण आम्ही त्या हॉटेलवाल्यांना म्हटलं की बा, म्हणजे त्यांनी म्हटलं की बा चेंज करायची रूम. म्हणे तिला भीती वाटत म्हणे सर ती हॉटेल तर म्हणे इतकी डिमांडेबल असते म्हणे, मोठी रूम आहे तर म्हणे की त्या रूमसाठी तर म्हणे म्हणजे लाईन लागली असते म्हणे. म्हटलं बा माहीत नाही, पण माझ्यासोबत असं घडलं म्हटलं. पण असो, पण त्या रात्री मला पिवळी साडी घालून बाई दिसली. गोरी होती. अजूनही मला चेहरा लक्षात आहे. कपाळावर काही नव्हतं बहुतेक, पण नेमकं ते काय होतं, का बरं दिसलं. जे कोणी माझा हा व्लॉग पाहिन तर मला सांगू शकाल का की नेमकं ते काय होतं, किंवा माझा विचार होता, किंवा माझी ती भीती होती जे मला दिसली, की अजून काही होतं, मी घाबरली आतमध्ये जाऊन, हे नेमकं हा काय प्रकार होता. जर तुम्हाला खरंच काही याच्यातलं माहीत असेल किंवा तर मला सांगा, किंवा हे सांगा की ताई तुझं ते विचार आहे तेही सांगा. कारण मी तर आता तर मी घरीच आहे, मला काही प्रश्न नाही आहे. पण मला तुम्ही ते गोष्ट नक्की सांगा.
तर म्हटलं खूप दिवसापासून सांगतो तुम्हाला सांगतो, कारण खूप लोक, खूप निरनिराळ्या प्रकारचे लोक माझे व्हिडिओ पाहतात. कोणी ना कोणी काहीतरी सांगेन मला नेमकं ते काय होतं. आणि ज्या ठिकाणी गेलो होतो आम्ही तिथे एक देवीचं छान मोठं असं मंदिरही होतं. पण असो, तर मला नेमकं सांगा तिथे काय होतं काय नाही. मी नक्की वाट पाहणार, नक्की कमेंट वाचणार. तर आणि असे माझ्यासारखे अनुभव कुणाकुणाला झाले, कुणाकुणाला अशी भीती वाटते नक्की सांगा. कारण मला खूप व्हायब्रेशन्स येतात की नाही हे बरोबर नाही आहे, हे ठिकाण बरोबर नाही आहे, हे वातावरण बरोबर नाही आहे. कुणाच्या घरात गेल्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह फटकन इफेक्ट करते माझ्यावर. तर मला नक्की सांगा नेमकं ते काय होतं. ती पिवळी साडी घालून मला बाई दिसली, ते नेमकं काय होतं नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो बाय बाय.